नमस्कार. हा कसला पसारा म्हणत असतील तर हा आम्ही झाडून काढलेला आहे. सगळा पसारा खाली काढला होता. एवढी भांडी घासायची राहिलेली आहेत आणि निम्मी भांडी घासलेली आहेत. थोडी दिसतात खरं खूप जास्त भांडी होती. आई आणि जाऊबाई भांडी घासत तर मी 2 रूमा झाडून घेतल्या. नंतर ना मग संध्याकाळला चहा केला. कंटाळा खूप आलता मग चहा पिला. आलं टाकून मस्तपैकी चहा केलता. नंतर संध्याकाळच्या टिफिनसाठी मी 2.5 मासे शेंगा कट करून घेतल्या, स्वच्छ धुतल्या आणि भाजत घेतल्या. कढईमध्ये भाजून घेतल्या. बारीक गॅसवर भाजत तोपर्यंत आमटी फोडणी टाकायला घेतली. आमटीत तेल घातलं 2 चमचे, जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण घालून शेवग्याची शेंग घातली, तुरीची डाळ घातली, पाणी आणि लाल तिखट घालून मीठ घालून आमटी शिजत घातली. तोपर्यंत शेंग भाजली, शेंग काढून घेतली. फोडणीसाठी तेल घेतलं, जिरं, मोहरी, कांदा घातला, भाजलेली शेंग घातली, 2 चमचे लाल तिखट घातलं आणि सिंपल अशी शेंग केली होती. पाणी घालून शिजत ठेवलं. शेंग शिजूसपर्यंत चपातीची कणिक मळून घेतली. मस्तपैकी चपात्याही केल्या आणि टिफिन भरून दिला. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.